नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील अशोक खरात याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि अनेक कारणामे त्याचे समोर यायला लागलेले आहे। खरं तर आज ग्रामस्थ समोर यायला लागले आणि बोलायला लागले, त्यानंतर अनेक विषय जे आहे अशोक खरातच्या बाबतीतले ते समोर यायला लागलेले आहेत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही जी पाण्याची टाकी आपल्याला दिसते 1 लाख लिटरची ही टाकी आहे आणि ही मिरगाव जे ईशान्येश्वर मंदिर आहे त्यापासून काही अंतरावर मिरगाव आहे आणि त्या गावामध्ये वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी या पाण्याच्या टाकीची मंजुरी मिळाली होती। मात्र ती टाकी मिरगावमध्ये न करता ती त्याच्या जे संस्थान आहे, देवस्थान आहे, त्या ठिकाणी ही टाकी जी आहे ती उभारण्यात आलेली आहे आणि या संस्थांच्या मार्फत या ठिकाणी अनेक भूखंड जे आहेत ते अशोक खरात यांनी विकसित केलेले आहेत। या ठिकाणी आमराई असेल, त्यासोबत ही सगळा भूखंड असेल, या ठिकाणी विविध पिके घेतली जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी उलाढाल आहे ती या माध्यमातून केली जाते। कोट्यवधींची ही जमीन आहे। हा परिसर संपूर्ण 35 एकरामध्ये पसरलेला आहे। याच ठिकाणी त्याचं आलिशान असं फार्म हाऊस आहे आणि ही पाण्याची टाकी जी आहे ती पळवल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। खरं तर ही विकास कामासाठी आलेली जी निधीची रक्कम आहे ती राजकीय हस्तक्षेप करून, राजकीय दबाव वापरून, अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशोक खरात यानं ही पाणी पुरवठा करण्याची टाकी आहे ती चक्क आपल्या देवस्थानकडे वळवली। आणि दुसरीकडे जर आपण हा सांस्कृतिक हॉल बघितला, अनेक भाविकांनी यासाठी देणगी दिली आहे। मोठ्या प्रमाणात राजकीय लोकांनी देखील देणगी जी आहे ती या सांस्कृतिक हॉलसाठी दिल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघितलं तर हे सगळं साम्राज्य उभं करताना अधिकारी असतील, राजकीय मंडळी असतील, यांचा वापर जो आहे तो या अशोक खरातने केल्याचं समोर आलेलं आहे। ग्रामस्थ आता आक्रमक आहे। काही दिवसातच ग्रामसभा पार पडणार आहे आणि अशोक खरात विरोधात ग्रामस्थ काय आक्रमक भूमिका घेतात आणि देवस्थानची बद्दल ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे ते या ग्रामसभेमध्ये आपल्याला कळणार आहे। कॅमेरा पर्सन अमित शिवगणसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।